असं बघून मांडाय माझे की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं त्यावर मांडतोय, असं बघून काय म्हणतात. काही लोक स्विफ्ट म्हणत होते, म्हणजे त्यांना गाडी मानता येत नव्हती, नाव घेता येत नव्हतं. अशा लोकांनी बी चॅलेंज वगैरे दिलं. अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावली स्विफ्ट. अशा लोकांना तुझं काय सांगणं की बाबा बरोबरी करायच्या आधी म्हणजे बोलायला शिका किंवा काय म्हणायचं. अरे ए पॉडकास्टवाल्या भाऊ, तू लोकांमध्ये भांडणं लावण्यासाठी पॉडकास्ट घेतो की काय? नाही, म्हणजे प्रत्येक पॉडकास्टमध्ये तू कुणाला ना कुणाला उचकवत असतो म्हणून अगोदर यानं तुषार बनसोडेला बोलवलं आणि रोस्टरबद्दल उचकावलं, नंतर यानं डिडो भाऊला बोलवलं आणि संबाटाबद्दल कॉन्ट्रोवर्सी दाखवली, आणि त्याच्यानंतर आता अख्ख्या दादूला बोलवतोय आणि परत रोस्टरबद्दल आणि या आप्पाबद्दल उचकावतोय. तू पॉडकास्टर आहेस, चुगल्या करणारा नाहीस भाऊ. आणि काय भाऊ, कशाला करतोय हे सगळं? हे असं एकमेकांमध्ये भांडणं लावून व्ह्यूज छापणं बरोबर नाही भाऊ. तर प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत सक्सेसफुल धंदा करणाऱ्या, काय रे ही तुझी भाषा? अरे म्हणजे व्यवसाय करणाऱ्या आख्या भाऊबद्दल आणि सोबतच या पॉडकास्टर भाऊबद्दल. कमेंट करा की बाबा ऑफर किंवा अनाउन्समेंट जी त्यांनी केली ती कशी वाटली, आणि थोडंफार कॉन्ट्रोवर्सी पण आहे. हा भाऊ, तू कॉन्ट्रोवर्सी दाखव, कारण तू तुझं पॉडकास्टचं चॅनल कॉन्ट्रोवर्सी दाखवण्यासाठी चालू केलेलं आहे. म्हणजे लोकांना म्हणायचं व्हिडिओमध्ये पुढे कॉन्ट्रोवर्सी आहे आणि लोकांचं अटेन्शन घ्यायचं आणि नंतर लोकांना चुत्यात काढायचं. मित्रांनो, जेव्हापासून पॉडकास्ट चॅनल ट्रेंडिंगला आलेत तेव्हापासून हा एकमेव असा पॉडकास्टर आहे ज्याचे प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटतंय याला पॉडकास्टर कोणी बनवलं. कसा आहेस मित्रा? कसा दिसतोय मी तुला? एकदम चुतिया. तसाच आहे मी. आपलं सॉरी, चिकना दिसायलाच भाऊ, एकदम चिकना दिसायलाच. नाही, खरंच लय चिकना दिसायलाच. म्हणजे तुम्ही असं काही कारमध्ये वगैरे सेल नाही, करायचं त्याची ते म्हणजे एक काय वेगळी थोडीशी कहाणी आहे, ते जास्त करून नाही सांगत, कारण की थोडंसं कसं आहे, जुन्या गोष्टी सांगितल्या. कधी कधी लोक काय म्हणतात, सक्सेस झाल्यानंतर लोक काय म्हणतात की नाही थोडंसं लयच काहीतरी सांगतो. नाही भाऊ, तसं काय नाही. तू स्टोरी सांग भाऊ, काय विषय आहे ते आम्हाला ऐकू दे भाई. नाही तसं कोणी काय बोलणार नाही, तू सांग भाऊ. खूप लोक जे असतील, मला वाटते वानवडी वगैरे, हडपसरला नाही अख्ख्या भाऊ, लोक म्हणतात तेच बरोबर आहे. तू जरा जास्तच काहीतरी सांगतोय राव. मी ही ऑफर बघितलेली, गाडी देणार होता तो स्विफ्ट, त्यावेळेस भरपूर महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली होती स्विफ्टची. काही लोक स्विफ्ट म्हणत होते, म्हणजे त्यांना गाडी मानता येत नव्हती, नाव घेता येत नव्हतं. अशा लोकांनी बी चॅलेंज वगैरे दिलं. मग हा भाऊ, टाकली का थिनगी? अरे भाऊ, तो जुना विषय आहे, कशाला खाजवून आवाज आणायचे तुला? काय गरज आहे का तो विषय काढायची? हा, अरे जुने विषय कशा पाय उकरून काढायचे तुला? मला या पॉईंटवर जास्त बोलायला त्या दिवशी पण आवडलं नव्हतं आणि आत्ता पण आवडलं नाही. अरे मग नको ना बोलू. आता नको बोलू म्हटल्यानंतर हा 5 मिनिटं त्याच्यावरती बोलणार. मी तुझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून देतो उत्तर. दिलं नाही मी खरं तर. एक यूट्यूबर आहे फलटणचा, माझ्या रायबा फॉर्मसी फलटणची ब्रांच आत्ता बंद आहे. हा एक भाऊ आहे ज्याने याच्यावरती एक रोस्ट व्हिडिओ बनवला होता, त्याच्या चॅनलवरती अपलोड केला होता, पण भाऊची जळली का तर त्याच्यामध्ये भाऊने एक्सपोज केलं असं त्याचं म्हणणं आहे. ज्याने रोस्ट व्हिडिओ बनवला त्याचं म्हणणं आहे की मी एक्सपोज केलं. हा म्हणतोय की काहीतरी वेगळं कारण होतं. आता जर तसं वेगळं कारण असेल तर भाऊ खरंच मग तू कोणीही असो, मग ते सगळी गाणी वाजवणार असो, मी असो किंवा आणखीन कोणी असो, रिसर्च केलाच पाहिजे. न रिसर्च करता व्हिडिओ बनवणं चुकीचंच आहे. पण त्याने व्हिडिओमध्ये जो बोलला आहे तो इतकं मनावर घेण्यासारखं काय नव्हतंच भाऊ. तू जीव तोडून 4-5 वर्ष दिवस रात्र मेहनत करून उभा करतोय, तुम्ही येताना 10 मिनिटात त्याला थोडंसं हे करून जाता, होत तर काय नाही. आणि आख्या भाऊ तू म्हणतोय की मला काय फरक पडलेला नाही. अरे जर तुला फरक पडला नसता तर तू इथे बोलला असता का? फरक पडलाय म्हणून तर बोललाय. आणि हा भाऊ हा म्हणतोय की झाट मला काय घेणं देणं नाही, हे करायचं त्याव करायचं, मला झाट गरज नाही कोणाचं चांगलं आणि वाईट बघायचं. कशाला करतोय मग भाऊ? आणि सगळी गाणी वाजणार भाऊ. मी फर्स्ट टाइम तुला इतक्या ॲग्रेशनमध्ये बघितलंय. इतकं झोंबलं का तुला त्यानं बोललेलं? अरे ते लोक घेतात झोंबून, त्यांना सवय आहे ते करायची, ठीक आहे, पण तू तर एक रोस्टर आहे ना.
तू भाऊ कशा पाहिजे घेतोय झोंबून? तू नाही घेतलं पाहिजे. मी काय ते कोण चुकीचा कोण बरोबर, हा बरोबर हा चुकीचा हे ठरवण्यासाठी आलेलो नाही. मी स्पष्ट सांगतोय, मी आलोय व्ह्यूज छापण्यासाठी आणि अशी अपेक्षा आहे की तुम्ही द्याल भरभरून व्ह्यूज. अबे साले. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि या जो पॉडकास्टर भाऊ आहे, भाऊ तू ठिणग्या टाकायचं काम चालू राहू दे, कारण तू असं पॉडकास्टमध्ये काहीतरी करत राहतो, मग आम्हाला जरा कंटेंट मिळतंय टाकण्यासाठी. चालू राहू दे भाऊ, फुल सपोर्ट आहे माझा तुला. ठिणग्या टाकत राहतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.